तिकडे चीज भवनाच्याही पलीकडे एअरपोर्टच्याही पलीकडेपर्यंत जाम आहे. हो झाला माहोल हा. नमस्कार मित्रांनो, जसं का तुम्ही पाहिलं 28 ऑक्टोबरला बच्चूभाऊच्या शेतकऱ्याच्यासाठी एक भव्य मोर्चाचे आयोजन प्रारंभ जनशक्ती पक्षामार्फत करण्यात आलं. ह्या मोर्चामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 3 ते 4 लाख शेतकरी आले आणि सोबतच कमसे कम 10 ते 15 हजार असे दिव्यांग तिथे गोळा झाले. त्यांची काय मागणी होती तर ते शेतकरी म्हणत होता की मला 7-12 कोरा पाहिजे आणि दिव्यांगासाठी 6,000 रुपये महिना पेन्शन पाहिजे. ही मागणी घेऊन बच्चूभाऊने जो आंदोलन केले ते दिव्यांगासाठी खरंच खूप फायद्याचे आहे. काही लोक म्हणतात की दिव्यांगाला त्रास झाला. अरे तर दिव्यांगाला त्रास तर तेव्हाही होते जेव्हा मुख्यमंत्री आणि हे कार्यक्रम घेतात आणि 10 वाजताचा प्रोग्राम सांगून 5-5 वाजेपर्यंत दिव्यांगांना बसवून ठेवतात, तेव्हा अपंगाला त्रास होत नाही का? आणि काही आमचे चमचे लोक म्हणतात की मोर्चामुळे दिव्यांगाला त्रास होत होतो. मित्रांनो, मी सांगतो आज ज्या काही सुविधा मिळालेल्या आहेत त्या नुसत्या आंदोलन आणि मोर्चामुळे मिळाल्या आहे. शासनाला करायला भाग पाडलं तेव्हा त्यांनी ते केलेले आहे. नाहीतर हे तर एवढे हरामखोर आहेत की तुमचे बँकेचे अकाउंटचे पैसेसुद्धा काढून घेते. एवढे नालायक हरामखोर हे नेते आणि अधिकारी आहेत. त्यामुळे कोणी जर ह्या मोर्चाच्या आणि कोणत्याही आंदोलनाच्या जर द्वेष करत असतील तर मला त्याचे सांगणं आहे की तुम्ही जे घोटाळे करून भ्रष्टाचार करून ज्या नेत्याची चमचेगिरी करत आहे ते चमचेगिरी बंद करा आणि स्वतः एखादी आंदोलन करून घ्या. अरे तुमच्याने काय साध्य झालेलं आहे? तुम्हाला नुसतं एखाद्या पदावर घेतलं म्हणून तुम्ही त्या पार्टीच्यासाठी एखाद्याचे आंदोलन करणाऱ्या व्यक्तीची जर बदनामी करता तर ही सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि तुम्हाला शरम यायला पाहिजे की एखादी व्यक्ती आंदोलन करत आहे, लोकांच्या फायद्यासाठी करत आहे. स्वार्थ कोणाला नसतो. काय तुमच्या मंत्र्यांना स्वार्थ नाही आहे? काय त्यांनी मोर्चे आंदोलन केलेले नाही आहे? फडणवीससुद्धा अगोदर आंदोलन करूनच समोर आलेले आहे. 70 वर्ष जेव्हा काँग्रेसचे सरकार होतं तर हे हरामकर बीजेपीचे लोक मोर्चा काढायचे, आंदोलन करायचे. आणि आता जर त्यांच्या विरोधात जर एखाद्याने आंदोलन केलं तर त्याचे काही हरामखोर चमचे लोक या आंदोलनाचा विरोध करतात. त्या सर्व आंदोलनकर्त्या आपल्याला सर्व आंदोलनकर्त्यांचा आदर असायला पाहिजे. चाहे मनोज जरांगे पाटील असो, बच्चूभाऊ असो, स्वरूप वामचक असो की नर्मदा बचाव आंदोलन समितीच्या मेघा पाटकर असो हे आणि आमचे नागपूरचे गिरधर भजबुजे असो आणि हे सर्व आंदोलनकारी खरंच स्तुतियोग्य आहे. अरे यांनाही वाटते की आम्ही घरी राहावं, आपल्या परिवारासोबत राहावं, मस्त खाऊन पिऊन मस्त मौजमध्ये राहावं. पण लोकांच्या भल्यासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी हे बिचारे आंदोलन करतात. आणि अशा सर्व आंदोलनकारीला माझा सलाम आहे. कारण तुम्ही जर आंदोलन केलं नाही तर खरंच सरकार आम्हाला एक दमडीसुद्धा देणार नाही. मला याची शाश्वती आहे. कितीतरी अर्ज, कितीतरी मागण्या केल्यावर सरकार 50 वेळा मोर्चा काढता एकाच मागणी पूर्ण करते आणि 5 वर्षांनी 1,000 रुपये वाढवते. तर हे आंदोलन योग्य आहे आणि सर्वांनी याच्यात सहभागी व्हावं असे मी सर्वांनी विनंती करतो. कोणत्याही नालायक हरामखोराच्या बळकाव्यात येऊ नये आणि आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. अशा जे आंदोलनकर्त्याचा विरोध करत आहे असं हरामखोरांना आम्ही नंतर पाहू आणि यांच्या घरी जाऊन आम्ही दगडफेक करणार आहोत. यांनी लक्षात घेऊ. याच्यानंतर जर बच्चूभाऊच्या विरोधात जर कोणी जर नेता आणि कोणी जर चमचा जर अणसण वक्तव्य करत असेल तर त्यांना प्रहारच्या कार्यकर्ता मारल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्यावे. धन्यवाद.